वेळ फार कमी आहे, मी थोडक्यात आटपवतो. बरेच लोक वक्ते बोलायचे आहे. आमच्या दाढीवाल्याने एक नारा दिला, अब की बार 400 पार. आता ते 400 पार कायचे होय त्या दाढीवाल्यानं सांगितलं नाही आहे. हे समजून घ्या का तो जर चोट्टा सत्तेत आला तर तो तुमची डीएपीची बॅग 400 पार नेणार आहे, तुमचं पेट्रोल डिझेल 400 पार नेणार आहे. आणि त्याले जर जाग्यावर बसवायचं आहे तर येणाऱ्या निवडणुकीत निलेश दादा लंके यांच्या तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतानं विजयी करा. याने एक नारा दिला आमच्या देशात या आया बहिणींच्या शिक्षणासाठी, बेटी बचाव आणि बेटी पढाव. इतका ढोंगी आहे या का त्या मणिपूरमध्ये जाती जातीत भांडणं लावले. 2 महिने झाली दंगल पेटली. ह्या त्या दंगलीवर बोलून नाही राहिला. आणि ह्या बोलून काय रजावर राहिला दाढीवाला, इस्रायल पॅलेस्टाईन विवाद. दुसरा तो चर्चा तिथं फोन केला म्हणते मी, कुठं, रशियाच्या पंतप्रधानाले पुतीनले. युद्ध थांबवलं 1 दिवसासाठी, भारतातले लोक बोलावले. एवढा डेरिंग याचं, याच्या म्हणण्यानं युद्ध थांबते. आणि तो चर्चा त्याच्यावर करून राहिला. 57 दिवसानं बोलला ह्या मोजून मणिपूरवर 36 मिनिट, 36 सेकंद. अरे तिथं 2 महिने इंटरनेट बंद होतं. त्या स्त्रीची नग्न धिंड निघाली. इंटरनेट चालू झाल्यावर तिचा व्हिडिओ व्हायरल झाला. जर तुम्हाला तुमच्या आया बहिण्यांची नग्न धिंड काढणारा भारत पाहिजे असेल तर त्या दाढीवाल्याला मतदान करजा, नाही तर महाविकास आघाडीला इंडिया अलायन्सच्या एक उमेदवाराला सक्षम करा आणि त्याला निवडून आणा. इतकं बदमाश आहे. अरे याची हद्द केव्हा पार झाली का या देशाचं नाव जगात रोशन करणाऱ्या, ऑलिम्पिक मेडल मिळवून देणाऱ्या या देशाच्या खेळाडू म्हणते का आमच्यावर या ब्रिजभूषणनं लैंगिक अत्याचार केला. त्याले तर पार्टीतून तर काढलाच नाही, त्याले कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावर तसाच ठेवला. यायनं ठेवला का नाही ठेवला. आणि म्हणजे हे देशावर त्यानं आंदोलन केलं 26 जानेवारीला. त्याले पोलीसवाल्यानं वरून आदेश आले, मारलं त्यास. म्हणजे गोल्ड मेडल मिळवून देणाऱ्या लोकायले. त्यानं जेव्हा अर्जुन पुरस्कार वापस केला तेव्हा सरकारले जाग आली आणि त्याला पदावरून काढलं. आणि बरं निवडून कोणाला दिलं, त्याच्या सोबत्याला दिलं, कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी. इतके बदमाश आहे. आणि आता त्याच्या पोराले खासदारकीची सीट दिली. अरे शेतकऱ्याची तूर 12,000 गेली तर यानं इजे तोरून अकातल्यासारखी तुरीची दाय बोलावली. त्याला माप नाही, दंड नाही. शेतकऱ्याचा विचार करते का हे पहा तुम्ही. आणि ते तुरीची दाय खपली नाही, तुरीचे भाव 4,000वर आले तर ते कंट्रोलले भोगदाड पडलेली घुबड्यानं टोचलेली दाय साल्यानं कंट्रोलले इकली 32 रुपये किलोनं. इकली का नाही इकली, इकली का नाही इकली. 2021 कास्तकाराचं सोयाबीन गेलं होतं 11-12 आले. डिसेंबर महिन्यापासून सोयाबीन वाढून राहिलं होतं. ऐन ऑगस्ट महिन्यात त्या अमेरिकेतून 12 लाख टन सोयाबीनची डीओसी ढेप बोलावली. आणि त्या सोयाबीनचे भाव पाडले. ऐन तोंडात घास आणणारा शेतकऱ्याचा हिसकावून घेतला यानं. हा, हे शेतकऱ्याचं कैवारी आहे. अरे लुटून खाल्ला यानं देश. 538 रुपये डीएपीची बॅग होती, 1350 केली. पेट्रोल डिझेलचे भाव आकाशाला भिडून गेले. खर्च वाढून गेला. फवाऱ्याच्या औषधावर जीएसटी लावली. मग तुम्ही विचार करा, हे सरकार शेतकऱ्याच्या हिताचं आहे का. गुजरातचा कांदा निर्यात करायला परवानगी दिली, 2000 मेट्रिक टन पांढरा कांदा. आणि इथं कांदा उत्पादक शेतकरी आहे, महाराष्ट्राचा कांदा निर्यात नाही होणार म्हणते. सांगा. आणि निर्यात आता परवानगी दिली तर त्याच्यावर एवढे निर्बंध लागले का कांदा निर्यातच नाही झाला पाहिजे ना, शेतकरी उभ्यानं मेला पाहिजे. हा, इथं नगरमध्ये आता मी काही गावात फिरलो, 7 तारखेला फिरलो. एक जाधव नावाचा शेतकरी भरला. तो म्हणे मी हार्वेस्टर घेतलं म्हणे. सरकारनं सांगितलं का जवळपास 1.5 का 1.25 करोड रुपयाची मशीन आहे ते ऊसाचा हार्वेस्टरची. त्याच्यावर 40 लाख सबसिडी होती म्हणे. हे विखे पाटील ते मंत्रालयाचे मंत्री आहे असं त्याने मला सांगितलं. तर म्हणे आम्ही ते सबसिडी मिळवण्यासाठी मंत्रालयाच्या एरझऱ्या मारल्या पण सबसिडी नाही दिली म्हणे. काही शेतकऱ्यांना तर 4-4, 5 लाख रुपये त्याला फिरवती दिली म्हणे. म्हणजे घुस चारली तरी त्याची सबसिडी कॅन्सल केली. आणि तू ज्या कोणा लोकांना लिस्ट पाहिजे असन तर मायापाशी 90 शेतकऱ्याची लिस्ट आहे का ज्याला सबसिडी नाकारली या सरकारनं. इतकं बदमाश आहे. म्हणून हे लक्षात ठेवा. आणि मग आता हे सभा घ्यायला येऊन राहिले, त्याला वाटते का आता चित्र पालटते.
आणि आता का करायचं, याचा पक्ष बोल. मान्य बाळासाहेब ठाकरेचा पक्ष बोलला, सुरत मार्ग गुवाहाटी 50 खोके माजले बोके. हा, मग त्याच्यानंतर पवार साहेबाचा पक्ष बोलला. हा, आता तुम्हाला सांगतो, येणाऱ्या या 13 तारखेला जे इलेक्शन आहे, या निवडणुकीत तुम्हाला जास्तीत जास्त एवढं मतदान करा निलेश लंके साहेबाले. आणि सर्वसामान्याचा नेता, एका शिक्षकाचा पोरगा आहे, 24 तास तुम्हाला उपलब्ध आहे, असे सर्वसामान्य लोकायले ठीक आहे पवार साहेब उचलते आणि त्याला डायरेक्ट आमदार घेऊन आता खासदारकीची सीट दिली. कोरोनात मी काम पाहिलं, मी व्हिडिओ पाहू त्याचे. असा सर्वसामान्याचा नेता तुम्हाला दिला आहे. भरपूर मतदान करा. आणि जेव्हा 4 तारखेला रिझल्ट राहील ना, सकाळी 7 ले काउंटिंग सुरू झाली का, ज्यानं घड्याळ चोरून नेलं त्याचं घड्याळ 10 वाजून 10 मिनिटांनी बंद पडलं पाहिजे. आणि ते घड्याळ पवार साहेबाच्या चरणी आणून ते अर्पण करण. कारण त्या घड्याळ हिची चाबी एकाच माणसाच्या हातात आहे, ते म्हणजे आदरणीय पवार साहेब. ते घड्याळ दुसरं कोणी चालू नाही करू शकत. आणि यायले पुन्हा सांगून देतो, ठीक आहे, यायले पुन्हा सांगतो का या राजकारणाचा वस्ताद एकच माणूस आहे, आदरणीय पवार साहेब. आणि वस्ताद हा एक डाव राखून ठेवत असतो. आणि तो डाव 4 तारखेचा रिझल्ट लागू द्या, मग तुम्हाला सांगान का तो डाव का आहे. कारण पवार साहेब असे माणूस आहे का, सकाळी माणूस पाठवायचा, शपथ घ्यायची, लंकेले आग लावायची, 3:30 वाजता राजीनामा देऊन वापस आणायचा. हे एकच माणूस करू शकते. अरे 10,34,000 करोड रुपयाची कर्जमाफी केली साल्यानं उद्योगपतीची. त्या मुक्या अन्या हे एक अडाणी आहे, त्याची कर्जमाफी केली 10,34,000 करोड. पण शेतकऱ्याची 1.5 करोड कर्जमाफी, 1.5 लाख करोडची कर्जमाफी आहे, ते करायला पैसे नाही म्हणते साले. पण भारताचे कृषी मंत्री होते पवार साहेब, तेव्हा भारताचे पंतप्रधान होते 2009 ले मनमोहन सिंग. त्यांना 72,000 करोड रुपयाची कर्जमाफी केली. या तुमच्या इकडे आता मी फिरून राहिलो, कोणाच्या शेतात द्राक्षाचे द्राक्ष आहे, कोणाच्या शेतात फळबागा आहे. मग त्या डाळिंबाच्या असो, पेरूच्या असो, ठीक आहे, त्याच्यानंतर केशर आंब्याच्या दिसल्या. हे फळबाग लागवड योजना कोणा माणसाने सुरू केली, ज्याच्यावर सबसिडी दिली का, शेतकरी लावा, तुम्हाला पर एकर सबसिडी, ड्रीप इरिगेशनले, सिंचनाले ते स्कीम चालू करणारे माणूस या महाराष्ट्रात शेतकऱ्याचा विचार करणारा एकमेव नेता आहे आदरणीय पवार साहेब. आमच्या काळात आमच्या डोळ्यानं पाहिलं म्हणून सांगून राहिलो. हे का सांगते, त्या दिवशी भाषणात बोललं मंगळसूत्र. हा, अबे तुझ्या बायकोच पाहिलं पहिले, तुला कुठं टाकून ठेवली. अरे सिलेंडर 430चं सिलेंडर महाग वाटे, त्याला 1130 नेलं. अजी त्याला का महागाई समजायची, ज्यानं बायको टाकली जायना. काही मुख्यमंत्री असे आहे का, भगवे कपडे घालून बसले, लेकरच नाही तर त्याला महागाई का भेंड समजणार आहे. अरे बरोबर आहे का नाही. आम्हाला विचारा, आमचे लेकर आहे, प्रपंच आहे, महागाईचे चटके आम्हाला समजते. तुम्ही बायका टाकल्या तुम्हाला का भेंड समजणार आहे, महागाई महागाई. हा, म्हणजे खतरनाक आहे हे. आता जे विखे पाटलाचं पोरग इथं रेडीमेड आणून ठेवलाय उत्तरचं कॅलेंडर दक्षिणेत आणलं. 2026 ले लोकसभेची डेडलाईन डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघ पुनर्रचनाची संपणार आहे. आणि भारत सरकार एक कमिशन नेमन आणि मतदारसंघाच्या सगळ्या बॉर्डर चेंज होईल. तेव्हा ह्या का करण, ह्या जर तुम्ही निवडून दिला, हे इथची डेव्हलपमेंट नाही करणार, तो तिथची करण. कारण ते पार्सल तिथं वापस जाणार आहे डबल. आता राखीव आहे म्हणून ते इकडे उडी मारलं त्यानं, समजलं का. म्हणून हे समजून घ्या, मी तुम्हाला सांगून राहिलो. म्हणून येणाऱ्या निवडणुकीत ठीक आहे. आणि एक सायन्स मध्ये एक कॉन्सेप्ट आहे, त्याला इन्फ्लुएन्स मॅग्नेटिझम म्हणते. मग आता हे पक्ष फोडाफाडी केली. आता अजित पवार साहेबांना असं वाटून राहिलं असन का आपणच शरद पवार आहे का.
तर ते इन्फ्लुएन्स मॅग्नेटिझम म्हणजे जर तुम्ही मॅग्नेट घेतलं लोह चुंबक, तर त्याला जर टाचण्या लावल्या तर पहिली टाचणी चिपकते, दुसरी टाचणी म्हणजे एकाला एक टाचण्यात चिपकते. तर त्याला असं वाटून राहिलं का पवार साहेबाच्या सानिध्यात आहे का मीच मॅग्नेट झालो का का. तर त्या ज्या टाचण्या चिपकते त्याच्यातला एक भाग ते घड्याळ चोरून नेणारे आहे. म्हणजे तुम्हाला समजून घ्या कन्सेप्ट काय आहे. तर राजकारणात अजित पवार साहेबांचा आणलं कोण, तर पवार साहेबांचा ठीक आहे करंगई धरून येणारे हे माणसं आहे. यायले महाराष्ट्रात आमदार केले, खासदार केले, असे लय लोक म्हणजे लहान लहान लोक पवार साहेबांवर टीका करून राहिले. तुमची अवकात नाही आहे सालेव. अरे त्या माणसाचं किती मोठं योगदान आहे आणि तुम्ही का बोलून राहिले. म्हणून हे जे सरकार आहे या सरकारनं शेतकऱ्याचा विचार नाही केला. एक अग्निवीर सारखी स्कीम आणली. अरे तलाठीची भरती होती 1000 रुपये फी. अबे कलेक्टर 100 रुपयात होते भारतात. तुम्ही तलाठी बनवायची फी 1000 रुपये आकारून राहिले. आम्ही सांगून सांगून पिसाळून गेलो यायले. इकडं 75,000ची भरती काढली, इकडं महाराष्ट्रातल्या 238 वेगवेगळ्या क्षेत्रातल्या यायनं नोकऱ्या 238 क्लास 2 क्लास 3च्या पोस्ट ठीक आहे कॉन्ट्रॅक्ट भरतीचा GR काढला आणि प्रायव्हेटायझेशन करून टाकल्या. मला समजलं, मी आंदोलन केलं त्या वर्दीत आणि दुकानं टाकले. मोदी चायवाला, बेरोजगार पकोडा सेंटर, त्याच्याच भाषेत त्याला थोपकारात आणली. 8 दिवसात GR साल्यानं मग मागं घेतला. अशा आगुटच नाही. म्हणून माय म्हणणं एवढंच आहे, इंग्लिश बोलणारा खासदार आहे. इंग्लिश बोलतेस ना फक्त का अजून काही समोर आहे. यायनं दिलं मला इंग्लिश बोलणारा खासदार आहे. मी म्हटलं बरं झालं, पेनार गिनार आहे का नाही तर ठीक आहे म्हणून बोलणाराच आहे का असं विचारलं. तर अना तुम्हाला सांगतो हे भविष्यात बीजेपीचा प्लॅन आहे का. हे उरली सुरली तिकडे गेलेली शिवसेना आणि तिकडे गेलेली घड्याळ आहे हे खतम करायच्या माग आहे. मोजून 4 सीटा दिल्या 48 पैकी. किती सीटा आणि अशा दिल्या का ज्या निवडून नाही येत. मग तुम्ही विचार करा आता. म्हणून येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला हे समजून घ्या का आपल्याला इंडिया अलायन्सचा एक उमेदवार वाढवायचा आहे आणि 273चा संसदेचा सरकार स्थापन करण्याचा आकडा आपल्याला जादुई आकडा पार करायचा आहे. आणि तो आकडा पार करायची जबाबदारी तुमची आहे. या 84 वर्षाचा तरुण योद्धा तुमच्यासाठी या देशाचं संविधान वाचलं पाहिजे. या देशातला शेतकरी बेरोजगार युवक वाचला पाहिजे, त्याचं भवितव्य घडलं पाहिजे. म्हणून या वयात रोजच्या 3 सभा मी सोबत आहे. आज पवार साहेबाच्या 3 सभा आज आहे. त्या दिवशी बारामतीची 3री सभा होती. ऊन 43 डिग्री सेल्सिअस. आमच्या वर्धेत इलेक्शन झालं 43 डिग्री सेल्सिअस होतं. 2.5 तास पवार साहेब त्या गाडीवर मिरवणुकीत फिरले. मला कमाल वाटली. त्या फडक्यावर आपल्या टावेलवर थंड पाणी ओतत जाईन, पुसत जाय चेहरा. तुम्ही विचार करा, जर 84 वर्षाचा तरुण योद्धा आपल्यासाठी एवढं करू शकते, आपण फक्त बटन दाबायची आहे की बरोबर. एवढी बटन तुम्ही येणाऱ्या 13 तारखेला दाबा आणि 4 तारखेचा रिझल्ट आपल्या बाजून लाईन. म्हणून येणाऱ्या निवडणुकीत निलेश लंके साहेब इथून खासदार म्हणून गेले पाहिजे. जनसामान्याचं नेतृत्व गेलं पाहिजे. मला इथे बोलण्यासाठी वेळ दिला त्याच्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो. आणि सगळ्यांनी हात वर करा, निवडून द्यायचं का. शाबाश. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद कराळे सर. यानंतर या विजय निर्धार सभेच्या निमित्ताने पवार साहेबांचे खऱ्या अर्थाने समृद्ध आणि सामर्थ्यशाली राजकीय वारसदार महाराष्ट्र विधानसभेतील एक अत्यंत अभ्यासू असे आमदार जोरदार टाळ्यांच्या गजरात मी निमंत्रित करतो माननीय आमदार रोहित दादा पवार साहेबांना. आज तुम्ही आणि आपण सर्वजण मिळून एका शिक्षकाच्या मुलाला खासदार बनवण्यासाठी इथं आपण आलेलो आहोत. आजची ही सभा आणि श्रीगोंद्याची सभा बघितल्यानंतर मला नक्कीच विश्वास आहे कमीत कमी 3 लाखाली निलेश भाऊ हे खासदार होणार म्हणजे होणार. तुम्हा आम्हा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी इथं उपस्थित असणारे जे दिल्ली समोर कधी झुकले नाहीत, उलट दिल्लीला आणि दिल्लीच्या नेत्यांना आज गुडघ्यावर ज्यांनी आणलं ते आपल्या सर्वांचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, जे आपल्या शैलीतून
अनेक लोकांना घायाळ करतात असे संजय राऊत साहेब आपल्या या जिल्ह्यावर ज्यांचं प्रेम आहे आणि या जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने जे प्रयत्न करतात असे बाळासाहेबजी थोरात साहेब, जे ईडीलाही घाबरले नाही, दबावलाही घाबरले नाही, चूक नसताना सुद्धा ज्यांच्यावर अन्याय झाला पण अन्याय झाला तरी लढायला ते घाबरत नाहीत असे अनिलजी देशमुख साहेब, आपल्या विशिष्ट शैलीमध्ये ज्यांनी आत्ताच तुम्हा आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन केलं असे कराळे सर, उत्तमरावजी जानकर, चंद्रहार भाऊ पाटील, तसंच संतोष भाऊ वेताळ, उपस्थित सर्वच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, इथं उपस्थित असणारे सर्व स्वाभिमानी नागरिक, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, खरं तर अनेक मान्यवर इथं बोलणार आहेत, त्यांचं मनोगत तुम्हा आम्हा सगळ्यांना इथं ऐकायचंय. योगायोगाने इथं 2 पैलवान आलेले आहेत आणि एक वस्ताद आलेला आहे. चंद्रावर भाऊ आहेत जे 2दा महाराष्ट्र केसरी झालेले आहेत, संतोष भाऊ वेताळ जे हिंद केसरी झालेले आहेत, आणि आदरणीय पवार साहेब जे पैलवानी आहेत, वस्तादी आहेत, आणि मगाशी जसं कराळे सरांनी सांगितलं, एक डाव नेहमी नेहमी आपल्याकडे ठेवणारे वस्ताद म्हणजे आदरणीय पवार साहेब आहेत. खरं तर बरेच काही मुद्दे आहेत, पण ज्या शहरामध्ये आपण सगळेजण राहतो आणि आता या ठिकाणी आपण सर्वजण आहोत, मला असं कळालंय इथं खूप मोठ्या प्रमाणात दबाव तंत्र आहे. कदाचित फक्त या शहरातच आहे असं नाही, पण या शहराच्या अवतीभोवती तालुक्यामध्ये सुद्धा काही लोक राजकारणामध्ये आहेत, पण कदाचित ते फक्त नावापुरतेच राजकारणामध्ये आहेत. त्यांचं खरं काम म्हणजे लोकांना धमकावलं, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लोकांना अडचणीत आणायचं, त्याच्याच बरोबर जमिनीवर ताबा लावायचा. आमच्याकडे मलिदा गँग म्हणून फेमस आहे. मला असं वाटतं या ठिकाणी ताबा गँग जास्त फेमस इथं होईल. मी पैलवानांचं नाव याच्यासाठी घेतलं की कितीही मोठा पैलवान पुढे असेल तरी त्याच्या विरोधात लढणारा जो पैलवान आहे तो कधी घाबरून पळत जात नाही. आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये काल परवा जे इलेक्शन झालं तिथं जर तुम्ही बघितला लढा हा धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होता. अजितदादांनी जेव्हा निर्णय घेतला पलीकडे जाण्याचा तेव्हा अख्खी राजकीय यंत्रणा ते तिथे घेऊन गेले होते. पवार साहेबांकडे कोण राहिलं होतं तर सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आणि स्वाभिमानी जनता ही पवार साहेबांबरोबर होते. भाजपचे अनेक नेते मुख्यमंत्र्यांपासून सगळेच गेल्या काही महिन्यांमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर त्यांच्या फोटोमध्ये आपल्या सर्वांना फक्त गुंडच दिसतात. आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने पैशाचा पाऊस हा पलीकडच्या गटाकडनं पाडला जात होता, त्याच्याबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट होती तर तिथे मोठ्या प्रमाणात गुंडांचा सुद्धा वापर हा आपल्या विचाराच्या विरोधात तिथं केला होता. पुणे जिल्ह्यामध्ये फक्त 35 अशा गुंडांना ज्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली होती, ज्यांना तडीपार केलं होतं, ते सर्व गुन्हे हे बाजूला ठेवून त्यांना जेलमधून बाहेर काढलं होतं. 35 गुंड.
आणि ते कोणाचा प्रचार करत होते, तर ते महायुतीचा प्रचार करत होते. अहो काही काही बूथवर ते गुंड गेले, तिथं गेल्यानंतर सामान्य कार्यकर्ते आपल्या बरोबर होते, मोटरसायकल आणि सायकलवर फिरणारे कार्यकर्ते, पण स्वाभिमानी. हे गुंड तिथं यायचे 20-25 लोकांना घेऊन, आणि तिथं जे स्वाभिमानी 5-6 लोक आहेत ना, ते इतके धीटपणाने तिथं उभे राहायचे. या 25 लोकांना, त्या गुंडाला ज्याने किती मर्डर केले असले तरी त्या स्वाभिमानी लोकांना त्यांना हात लावता आला नाही. हे बारामतीची कालची परिस्थिती. मी तुम्हा सर्वांना विचारतो, इथं ज्या पद्धतीने गुंडागर्दी केली जाते, तुम्ही जर लंकेंचा प्रचार केला तर बघतोच. जर तुम्ही बूथवर बसला तर तुझ्या घराकडे बघतो, तुझे जे कुठले व्यवसाय असतील, जमीन असतील, त्याच्यावर ताबा मारतो. अशा पद्धतीने जर कुणी गुंडागर्दी करत असेल तर तुम्ही ती गुंडागर्दी ऐकणार का? ऐकणार का? का घाबरणार? अरे मराठी माणसं काय घाबरतात का हो? बर, इथं कोण कोण उपस्थित आहे जे घाबरणार आहेत त्यांनी हात वर करा. मग लढणारे आहात ना तुम्ही? नक्की का? अहो आमच्यावर पण कारवाई झाल्या तर तुम्हाला माहितीत ना, आम्ही जर सत्तेत गेलो असतो तर कारवाई झाली असती का? पण आपण विचाराबरोबर राहिलो, साहेबांबरोबर राहिलो, लोकांबरोबर राहिलो. ज्या काय कारवाई करायचे तर तुम्ही करा. आम्ही या कारवाईला घाबरत नाही, कारण का आम्ही मराठी माणसं आहोत आणि मराठी माणसं ही दिल्ली समोर कधी झुकत नाही. हा संदेश त्या ठिकाणी आपल्या सर्वांना द्यायचा आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हा सर्वांना सांगतो, 4 जूनला जेव्हा तुम्ही टीव्ही बघत असाल तेव्हा तुम्हाला 3 गोष्टीसाठी गुलाल खेळायचा आहे. एक, शिक्षकाचा मुलगा म्हणजे निलेश लंके हे कमीत कमी 3 लाखाले खासदार झालेले आपल्या सर्वांना बघायला मिळतं. या महाराष्ट्रामध्ये तुमच्या आमच्या सगळ्यांच्या विचाराचे, महाविकास आघाडीचे कमीत कमी 35 खासदार या महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले, यासाठी गुलाल खेळायचा. आणि त्याच्याच बरोबर भाजपचा सगळा गोंधळ होणार आहे. त्यांना आकडे काय जुळवता येणार नाहीत आणि भाजपला कुठेही 200च्या पुढं तिथं आकडा गाठता येणार नाही. आणि जर ते 200च्या खाली राहिले तर त्यांना आकड्याचा खेळ जर बसवायचा असेल तर खूप प्रयत्न करावे लागतील. पण इंडिया आघाडीकडे म्हणजे आपल्याकडे एक असा वस्ताद आहे, तो कुठल्याही आकड्याचा खेळ हा बसू शकतो आणि भाजपला सत्तेच्या बाहेर ठेवू शकतो, ते म्हणजे आदरणीय पवार साहेब. त्यामुळे 4 जूनला तुम्ही जेव्हा टीव्ही बघत असाल आणि भाजप जेव्हा 200च्या खाली तुम्हाला दिसेल, जे 100% ते 200च्या खाली दिसणार, तर या देशामध्ये कोणाची सत्ता येणार तर ती इंडिया आघाडीची आणि आपल्या सर्वांच्या विचाराची सत्ता ही आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे हे जे कोणी लोक आहेत जे आज उड्या मारतायत, त्यांना मला सांगायचे, ठीक आहे, अनेक वर्षांपासून तुम्हाला सवय लागलेली आहे, पण याच्या पुढे तुमची ही दडपशाही या भागावर चालणार नाही आणि आम्ही चालून देणार नाही. त्यामुळे जशी या देशामध्ये सत्ता बदल होणार आहे, तसंच या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जेव्हा विधानसभेचं इलेक्शन येईल तेव्हा सुद्धा महाविकास आघाडी सरकार येणार म्हणजे येणार. त्यामुळे तुम्ही अजिबात घाबरू नका, निश्चिंत राहा. राऊत साहेब इथं आहेत. गुंडांशी कसं लढायचं आणि कशी त्यांची जिरवायची हे कदाचित त्यांच्या शैलीमध्ये कदाचित ते योग्य पद्धतीने आपल्या सर्वांना सांगू शकतात. त्यामुळे तुम्हाला पैशाच्या समोर म्हणजे, नाहीतर कुठली शक्ती आपण म्हणतो आपल्याकडे जनशक्ती, पुढे काय धनशक्ती. आपण सर्वजण धनशक्तीचा सामोरं तिकडे जाणार आहोत, दडपशाहीच्या समोर तिकडे जाणार आहोत. पण ह्या कितीही मोठ्या शक्ती असल्या तरी आपण जर एकत्रित आलो तर आपली जनशक्ती ही 100% त्याच्या समोर टिकू शकते. त्यामुळे तुम्ही घाबरणार आहात का?
बारामतीमध्ये कुणी घाबरलं नाही हो. पुण्यात कुणी घाबरलेलं नाही. आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरमध्ये घाबरणारे लोक आहेत का? अहो तुम्ही इथं फक्त नाही नाही म्हणणार हो. फक्त पुढचे बसलेले नाही म्हणतात, मागचे नुसते ऐकतात, म्हणजे कदाचित ते घाबरणारे लोक आहेत. स्वाभिमानी आहात ना? स्वाभिमानी आहात का नाही? अहो काय घाबरायचं नाही, कुणी तुम्हाला दमदाटी करणार नाही. अहो त्याच लोकांना विधानसभेसाठी तुमच्याकडे परत यायचं का नाही यायचं? पहिली लोकसभा, नंतर कुठली? त्यामुळे त्या लोकांना मतदारांकडे यावंच लागेल. आणि ही दमदाटी खऱ्या अर्थाने मोडण्याची वेळ जर कधी असेल तर ती याच इलेक्शन मध्ये आहे. त्यामुळे अनेक लोकांच्या मक्तदाऱ्या ह्या आपल्याला मोडून काढायच्या. त्यासाठी फक्त आपल्या सगळ्यांना एकत्रित यायचंय. काल परवाची मोदी साहेबांची सभा झाली, त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना काय मिळालं का हो? शेतकऱ्याच्या हिताचा एक तरी शब्द त्यांनी काढला का? 24 मिनिटं बोलले, त्या 24 मिनिटांपैकी 16 मिनिटं ते कशावर बोलत होते? हिंदू मुस्लिमवर बोलत होते. जेव्हा या लोकसभेची पहिली सभा जेव्हा मोदी साहेबांची झाली होती या देशामध्ये, तेव्हा फक्त ते विकास आणि विकासावर बोलत होते. पण फर्स्ट फेजचं इलेक्शन जेव्हा झालं तेव्हा त्यांना कळलं काहीतरी गडबड व्हायला लागली. जे हवेतलं मतदान आहे, जे उडत उडत जायचं आणि मोदी साहेबांना मतदान करायचं, तेच लोक आता मतदान करायला नाही म्हणतात, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे दुसऱ्या फेज मध्ये त्यांनी भाषणं काय सुरू केली? हिंदू आणि मुस्लिम. थर्ड फेज मध्ये ते कशावर आले? तर भटकती आत्मा. म्हणजे भटकती आत्मा ह्याचं काय घेणं देणं आहे का? पवार साहेबांना तुम्ही भटकती आत्मा बोलता. आज हे जे काय तुमच्या भाषणामध्ये बदल होत आहेत ना, त्याच्यावर एकच गोष्ट या महाराष्ट्राला, या देशाला दिसतीये की मोदी साहेब असू द्या नाही तर शहा साहेब असू द्या, ते कोणाला घाबरले असतील या देशामध्ये तर ते एका मराठी माणसाला घाबरलेले आहेत. त्यांचं नाव शरदचंद्र पवार साहेब आहेत. उद्धव ठाकरे साहेबांना ते घाबरले आहेत, काँग्रेसच्या नेत्याला ते घाबरलेले आहेत. याच्या आधी कधी तुम्ही मोदी साहेबांना मराठी चॅनेलवर मुलाखत देताना बघितलंय का? पहिल्यांदा तसं झालंय. पहिल्यांदा एका मराठी चॅनलला ते मुलाखत देत होते आणि फक्त महाराष्ट्राचेच विषय त्यांनी घेतले, कारण का त्यांना माहिती आहे महाराष्ट्रातली जनता ही हुशार आहे, महाराष्ट्रातली जनता ही स्वाभिमानी आहे. आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये ते काय बोलत होते? पवार साहेबांना स्वतःचं कुटुंब सांभाळता आलं नाही तर महाराष्ट्र कसं सांभाळणार? मोदी साहेब, तुमच्या कुटुंबाबद्दल अनेक लोकांना माहिती, कदाचित अख्ख्या भारताला तिथं माहिती, त्यामुळे त्या विषयाच्या बाबतीत मी बोलणार नाही. पवार साहेबांचं कुटुंब फक्त पवार आडनावाचं नाही हो. पवार साहेबांचं कुटुंब जर कुठं असेल आणि कुठलं असेल तर या महाराष्ट्रामध्ये राहणारे प्रत्येक स्वाभिमानी माणूस हे पवार साहेबांचं कुटुंब आहे. आणि ही पवार साहेबांची ताकद आहे. त्यामुळे त्यांच्या भाषणामध्ये, मोदी साहेबांच्या भाषणामध्ये जे बदल होत आहेत, काल परवा कुठेतरी ते म्हणाले अंबानी आणि अडाणी हे काँग्रेसला मदत करतात. अहो त्या सभेमध्ये आलेले लोक सुद्धा हसायला लागले, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शेवट मोदी साहेब काय म्हणतील काय माहित नाही. ते म्हणतील बेरोजगारी हटवायची असेल तर थाळी वाजवा, शेतकऱ्याचं हित जर बघायचं असेल तर थाळी वाजवा, महिलांना सुरक्षित ठेवायचं असेल तर थाळी वाजवा, अशी यांची परिस्थिती झाली. म्हणजे सुरुवात विकासापासून आणि अंत कुठं होणार? थाळी वाजवण्यापर्यंत. आणि 4 जून नंतर काय होणार? तर ते सत्तेच्या बाहेर जाणार. ही आजची परिस्थिती आहे. इथले खासदार काय म्हणाले होते? अनेक म्हणजे इतरांना आम्ही रिटायर करणार. मला इथं असणाऱ्या खासदारांना सांगायचे, या सगळ्या सभा जर बघितल्या तर तुम्ही ऑलरेडी माजी खासदार झालेला आहात. आणि 4 जून नंतर तुम्ही तर रिटायर होणारच होणार, पण मोदी साहेब सुद्धा रिटायर होणार. त्यामुळे तुम्ही त्या बाबतीतली काळजी करू नका. कारण का हितली या महाराष्ट्रातली आणि या देशातलं हे जे इलेक्शन आहे ते सामान्य लोकांनी तिथं हातामध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांना मी विनंती करतो की तुम्हा आपल्या सगळ्यांना तिथं लढायचे आणि त्या सगळ्यासाठी
एकत्रित 100% तिथे यायचंय. अहो हे मोदी साहेब काय करतात तर येतात, बोलून मोकळं व्हायचं अशा पद्धतीचं भाषण करतात. या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये काय केलं होतं, मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा असताना मुख्यमंत्री साहेब म्हणले आपण यायचं आणि बोलून मोकळं व्हायचं. म्हणजे आरक्षणाच्या बाबतीत ते कुठं सिरियस नाहीत. अहो जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं तेव्हा 16% मराठा आरक्षण दिलं होतं, 50%च्या वर. पण देवेंद्र फडणवीस साहेबांचा एक कार्यकर्ता, काय त्या कार्यकर्त्याचं नाव, सदावर्ते, हे मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात गेले आणि ते हाणून पाडलं आरक्षण. आता 10% आरक्षण दिलं, त्याच्या विरोधात कोण गेले कोर्टात, परत हेच सदावर्ते. हे कोणाचे कार्यकर्ते, फडणवीस साहेबांचे. फडणवीस साहेबांनी जर सांगितलं असतं हे बाबा घरी बसला असता, पण नाही बोलले ते, त्यांना आरक्षणच तिथं द्यायचं नाही. अहो तुम्ही जर बघितलं तर ओबीसी समाजाचं जे राजकीय आरक्षण आज जे अडचणीत आलेलं आहे ते कोणामुळे आलेलं आहे, मगाशी नाव घेतलं तुम्ही, कोणाचा कार्यकर्ता, फडणवीस साहेबांचा कार्यकर्ता. हे मी म्हणत नाही, भुजबळ साहेब म्हणतात. ओबीसी समाज राजकीय आरक्षण हे भाजपमुळे तिथं अडचणीत आले, हे भुजबळ साहेब तिथं म्हणतात. म्हणूनच आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे इलेक्शन तिथं होत नाही. त्यामुळे हे लोक काय करतात तर फक्त यायचं आणि बोलून मोकळं व्हायचं. धनगर आरक्षणाच्या बाबतीत बारामतीमध्ये जेव्हा आंदोलन झालं होतं तेव्हा हेच देवेंद्र फडणवीस साहेब तिथं आले होते आणि त्यांनी काय केलं होतं, धनगर समाजाला शब्द दिला होता की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर आरक्षण देऊ. दिलं का? काय नाही, बोलून मोकळं व्हायचं. अहो दुधाला भाव पाहिजे होते, नाही, बोलून मोकळं व्हायचं. अहो तिथं कांद्याला भाव पाहिजे होते, नाही दिले, बोलून मोकळं व्हायचं. त्यामुळे ह्यांना काय पडले तर ह्यांना फक्त राजकारण पडले, ह्यांना लोकांचं हित नाही पडलं. त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की काही झालं तर या इलेक्शन मध्ये आपल्या निलेश भाऊंना कमीत कमी 3 लाखांनी तिथं निवडून द्यायचं आहे, म्हणजे आहे. अहो कृषी मंत्री काही आता राजकीय प्रचारामध्ये दिसतात. काल बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मुळशी या तालुक्यामध्ये एका बूथवर जाऊन खुर्चीवर जाऊन बसले होते. पूर्वी केवढ्या मोठ्या मोठ्या सभा ते गाजवायचे होते, आता बूथवर जाऊन बसावं लागतं. पण जेव्हा आमचा शेतकरी अडचणीत होता, 4 महिने तुम्हाला कृषी मंत्री कुठे दिसले का हो? कुठेतरी तुमच्या सर्वांच्या हिताचा एखादा तरी मुद्दा त्यांनी मांडला का? नाही. त्यांना वेगळं खातं पाहिजे होतं. अरे तुम्हाला वेगळं खातं पाहिजे होतं, पण मग आमचा शेतकरी जेव्हा अडचणीत होता तेव्हा अडचणी समजण्यासाठी कोण मंत्री तिथं होता? कुणीच नाही. विम्याचा पैसा मिळाला का सगळ्यांना? पैसे मिळाले का विम्याचे? मागच्यांना मी विचारतो, अहो कधी देणार तुम्ही? 4 महिन्यापूर्वी हा पैसा यायला पाहिजे होता, तो आतापर्यंत त्या ठिकाणी आलेला नाही. कांद्याचे भाव 10 रुपयाला आलेत, 40 रुपयाला होते. पवार साहेबांच्या काळामध्ये कांद्याच्या बाबतीत जेव्हा पवार साहेब भाव कमी यायचा, पवार साहेब कांदा बाहेर घेऊन जायचे. जेव्हा भाजपचे लोक त्या ठिकाणी आंदोलन करायचे तेव्हा साहेब म्हणायचे, बाबांनो शांत बसा, तुम्ही काही केलं तरी आमच्या शेतकऱ्याला 4 पैसे मिळण्यासाठी मी कोणाचंही ऐकणार नाही, सत्ता गेली तरी चालेल, पण आमच्या शेतकऱ्याच्या हातामध्ये 4 पैसे हे मिळालेच पाहिजे, अशी भूमिका पवार साहेबांनी घेतली. दुधाच्या बाबतीत तेच साहेबांनी केलं. जेव्हा दुधाचे भाव पडले तेव्हा पावडर केली आणि भारताच्या बाहेर काढून टाकली. आज काय दुधाच्या भावाची परिस्थिती, काय परिस्थिती? आज 24 रुपयाला भाव आलेला, परवडतं का? अहो दुष्काळाची परिस्थिती, आज ओला चाला मिळत नाही, जे काही खाद्य मिळतं ते सुद्धा महाग झालेलं. अशा परिस्थितीमध्ये आज शेतकरी ज्या गोष्टीवर अवलंबून आहे स्वतःचं कुटुंब चालवायला, त्या दुधालाच भाव नाही. कोण मंत्री आहे? कोण मंत्री आहे दुधाच्या बाबतीत? कोण मंत्री आहे? काय केलं त्यांनी? केलं का काय वेगळं? 5 रुपये दिले, मिळाले का 5 रुपये? अहो कुटुंब फोडायला, पार्टी फोडायला एकच अट तुम्ही टाकता. काय अट? जेलपेक्षा भाजप बरा. आणि आमच्या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी अटीच अटी, असं सांगा ना शेतकऱ्याला आम्हाला मदतच करायची नाही. ही आजची त्या ठिकाणी परिस्थिती आहे.
आणि याच्यासाठी तुम्हाला सांगतो, हे जे लोक येतील तुमच्या समोर भाषण ठोकतील, ते फक्त बोलून मोकळ होतात, बाकी काही करत नाही, काही आपलं त्या ठिकाणी पडलेलं नाही. अहो, खासदारांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा सुद्धा केंद्रात मांडला नाही, धनगर आरक्षणाचा मांडला नाही, दुधाच्या बाबतीत एक शब्द तिथं काढला नाही, कांद्याच्या बाबतीत तर मला कळालं ते गेले होते दिल्लीला, बंद दारा आड चर्चा झाली शहा साहेबांबरोबर. शहा साहेब हे कशाचे मंत्री? तो गृहमंत्री आणि अजून कुठले तरी मंत्रीपद आहे. हे काय कृषी मंत्री आहेत? कृषी मंत्री आहेत का? मग एका खोलीमध्ये तुम्ही शहा साहेबांबरोबर चर्चा केली, बाहेर आला आणि मीडियाला म्हणता कांदा एक्सपोर्ट झाला पाहिजे, त्यासाठी मी बैठक करण्यासाठी गेलो होतो. अहो, अख्ख्या दुनियेला माहिती की तिकीट मागण्यासाठी तुम्ही तिथे गेला होता. आणि एकदा नाही 10 वेळा त्या ठिकाणी त्यांना जावं लागलं, मग त्यांना तिकीट मिळालं. अशी त्यांची परिस्थिती आहे. आणि मग तुम्ही इथे येऊन म्हणता की माझ्यामुळे कांदा एक्सपोर्ट तिथं चालू झाला, सत्कार तुम्ही घेतला, आणि नंतर काय झालं? संध्याकाळी कळालं एक्सपोर्ट बंद त्या ठिकाणी झालेला आहे, कुठं उघडला झालेला नाही. पण तुम्हाला माहित सुद्धा नाही की काय निर्णय सरकारकडनं तिथं घेतला गेला. तर अशा पद्धतीने जो व्यक्ती आपला विचार तिथं करत नाही, तुमच्या सगळ्यांचे विषय तिकडे मांडत नाही, तर या व्यक्तीला आपण निवडून देणार आहात का? देणार आहात का? मग म्हणून आज दुष्काळाची परिस्थिती, तुमच्या तालुक्यात टँकर चालू आहेत का नाही मला माहित नाही. माझ्या मतदारसंघामध्ये 250 टँकरची जरूरत आहे, 250 खेपाची, आणि सरकारकडनं किती चालू आहेत? 40 खेपा. काही सेवाभावी संस्थेने आमच्या विचाराच्या तिथं पाणी सुरू केले म्हणून लोक तिथं शांत आहेत. अरे, सरकार तुमचं आहे, सत्ता तुमची आहे, त्या सत्तेचा वापर कुठेतरी लोकांना पाणी देण्यासाठी तरी करा. चारा डेपो सुरू झाले का? चारा डेपो सुरू नाही झाले. दुधाला भाव तुम्ही देऊ शकत नाही, कांद्याला भाव देऊ शकत नाही. अहो, तुमचं घर चालत असेल हो, शेतकऱ्याचं घर कसं चालणार आहे, लोकांचं घर कसं चालणार आहे, याचा तरी विचार तुम्ही करा. या भाजपला कुठेही आपल्या सर्वांचं काही पडलेलं नाही. आम्ही जेव्हा युवकांचा प्रश्न तिथं मांडत होतो, मी तलाठी भरतीवर बोललो, मी बेरोजगारीवर बोललो, मी तलाठीमध्ये तिथं भ्रष्टाचार जो झाला होता त्या भ्रष्टाचारबद्दल बोलत असताना माझ्यावर विखे पाटील साहेब काय बोलले? याच्यावर कारवाई करतो. अहो, विखे पाटील साहेब, तुम्ही माझ्यावर कुठल्या कारवाई करणार? माझ्यावर ईडीची कारवाई झाली, माझ्यावर इन्कम टॅक्सची कारवाई झाली, माझ्याकडे ज्या ज्या कारवाई व्हायला पाहिजे होत्या त्या सगळ्या कारवाई झाल्या. पण मी कोणाला घाबरत नाही, कारण का मी मराठी माणूस आहे. तुम्हाला काय कारवाई करायची तिथं करा, आम्ही त्या ठिकाणी घाबरत नाही. म्हणून जाता जाता परत एकदा मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपल्या निलेश भाऊंना आपण कितीला निवडून द्यायचंय? मागच्यांना विचारतो कितीला द्यायचंय? आपण तुम्हाला कुणी ते दबाव तंत्र आणलं तर घाबरणार का? परत एकदा विचारतो, घाबरणार नाही ना? बर, पुढून काही बर्फी लाडू बिडू दिला तर, आणि मोठा लाडू दिला तर नक्की ठरलं ना? मग चला, मग आता येत्या काळामध्ये या इलेक्शन मध्ये आपण कोणाला खासदार बनवणार? ते एका शिक्षकाच्या मुलाला खासदार बनवणार. आणि पवार साहेबांचा पाठिंबा ज्याच्या पाठीमागे असतो तो 100% यशस्वी होतो. त्यामुळे निलेश भाऊ हे खासदार होणार म्हणजे होणार, असं मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर भारत देशाचे नेते सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. असे आपल्या सगळ्यांचे उमेदवार निलेश लंके, जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत आणि देशमुख, रोहित पवार, दादा कळमकर, कनाळे मास्तर, व्यासपीठाचे विविध राजकीय पक्षांचे सगळे नेते आणि सरकारी बंधू भगिनींनो, मला स्वतःला पुण्याला जायचं आहे आणि त्यामुळे थोडक्यात बोलणार आहे. बाकीचे सरकारांचं या ठिकाणी भाषण नाही, त्यामुळे तुम्ही काही चिंता करण्याचं कारण नाही. आज मला मनापासून एका गोष्टीची आठवण होती. अहमदनगर, अहिल्यादेवी नगर ही नदी एक ऐतिहासिक नदी आहे.
देशाच्या स्वातंत्र्यामध्ये एक इतिहास निर्माण करण्याचं काम या नगरीमध्ये झालं. 8 ऑगस्टला महात्मा गांधींनी 1942 साली मुंबईमधून ऑगस्ट क्रांती मैदानामधून इंग्रजांना चले जाऊची घोषणा केली आणि त्याच दिवशी महात्मा गांधींना अटक केली. अटक करून त्यांना पुण्याच्या आगा खान पॅलेसमध्ये आणलं. काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक ही ऑगस्ट क्रांती मैदानात होती. महात्मा गांधींना अटक केले गेले आणि ही काँग्रेस वर्किंग कमिटी, ज्याच्यात पंडित जवाहरलाल नेहरू होते, राजेंद्र प्रसाद होते, अब्दुल कलाम आझाद होते आणि आणखी बाकीचे त्यांचे सहकारी होते, त्या सगळ्यांना अटक केली आणि नगरच्या या किल्ल्यामध्ये आणलं आणि त्या ठिकाणी 2 वर्ष त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. हा किल्ला हा ऐतिहासिक आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण या देशाचा इतिहास हिस्ट्री ऑफ इंडिया या नावानं जवाहरलाल नेहरूंनी इथं लिहिला, तो सगळ्या जगामध्ये गेला. अनेकांनी असं एक प्रकारचं काम त्या अटकपूर्व काळामध्ये केलं, ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये केलं. आणि म्हणून हा अहमदनगर जिल्हा स्वातंत्र्याच्या आधी स्वातंत्र्याचा विचार देशवासियांना सांगण्याच्यासाठी पुढाकार घेणारा अशा प्रकारचा हा जिल्हा होता आणि हे शहरसुद्धा होतं. आज एक वेगळी परिस्थिती देशात आहे. मोदींचं राज्य, या राज्यामध्ये लोकशाही कितपत आहे किंवा राहणार आहे याची चिंता वाटावी अशी स्थिती अनेकांच्या ओळखीची उदाहरणं सांगता येतील. आज तुम्ही दिल्लीचे मुख्यमंत्री पाहिले, 3 वेळेला हजारोच्या मतांनी दिल्लीमध्ये निवडून आले. लोक त्यांच्या फाशीची आहेत, आज ते तुरुंगामध्ये आहेत. राज्याचा मुख्यमंत्री तुरुंगामध्ये. झारखंडसारखं राज्य, आदिवासींचं राज्य, त्या राज्याचा आदिवासी मुख्यमंत्री कुठेतरी मोदींच्या धोरणाला विरोध करतो म्हणजे तर त्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगामध्ये टाकलं, संजय राऊत साहेबांना तुरुंगामध्ये टाकलं, अनिल देशमुखांना तुरुंगामध्ये टाकलं. ही काही लोकशाही आहे? सत्ता ही याच्यासाठी वापरायची नसते. पण मोदी एखाद दुसरी गोष्ट त्यांच्या विरोधी कोणतं बोलतोय सांगतोय म्हटल्याच्या नंतर त्यांना ते मान्य होत नाही आणि सत्तेचा गैरवापर कसा केला जातो या सगळ्या अटकसत्रातून आपल्या सगळ्यांना स्वच्छ व्हावं करते. आज अनेक प्रकारची संकटं त्यांनी उभी केली. त्यातून सुटका करायची असेल तर आपल्याला वेगळा विचार करावा लागेल. तो विचार कोणता? ही लोकशाही शिकवली पाहिजे. एका दृष्टीनं आधीच्या वक्त्यांनी सांगितलं ही गोष्ट खरी आहे की या देशाच्या संविधानावर त्यांचा आक्षेप आहे. ते 1000 वेळेस सांगतात की आम्ही त्याला धक्का लावणार नाही. एका बाजून ते हे सांगतात आणि दुसऱ्या बाजूनं त्यांचे एक खासदार कर्नाटकमधून, त्यांचं नाव हेगडे, ते जाहीरपणाने सांगतात की या देशाची संविधान आम्हाला बदलायची आहे. ती बदलायची असेल तर मोदी साहेबांना 400पेक्षा जास्त जागा द्या. त्यांचे एक लल्लू यादव म्हणून उत्तर प्रदेशमध्ये खासदार आहेत, त्यांनी जाहीरपणाने मागणी केली की घटना बदलल्याशिवाय पर्याय नाही आणि ते काम मोदी करू इच्छितात आणि ते करायचं असेल तर त्यांना शक्ती द्या, त्यांना 400पेक्षा जास्त खासदार देऊन टाका. एक त्यांची भगिनी आहे, तिचं नाव ज्योती बिर्ला, हे खासदार आहे राजस्थानमध्ये. तिने हे निवेदन केलं की आम्हाला घटना बदलायची आहे आणि ती घटना बदलायची असेल तर त्यासाठी मोदी साहेबांना
400पेक्षा जास्त खासदारांची आवश्यकता. याचा अर्थ स्वच्छ आहे की ते रचना त्यांना बदलायची, तुमचा अधिकार उद्ध्वस्त करायचा आहे. हळूहळू त्या रस्त्याने चाललेच. त्यांनी एक ट्रायल केली. त्याचा महाराष्ट्रासारखं राज्य काय परिस्थिती आहे इथं? जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यात का? पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यात. आता या निवडणुका किती दिवस नाही, वर्ष 2 वर्ष. पण त्यांना हे बघायचे की एकदा निवडणुका घ्यायच्या संबंधीची नेहमीची पद्धत ती आपण बाजूला ठेवली, त्या निवडणुका नाही घेतल्या, लोक गप्प बसले, तर त्यानंतरच्या काळामध्ये घटना बदलून समान अधिकार आपल्या हातामध्ये ठेवायचा हे सूत्र त्यांचं जर असेल तर आपल्या सगळ्यांना जागं व्हावं लागेल. मोदी साहेब हे करण्याच्यासाठी समाजामध्ये एक प्रकारचा अंतर्वाद असते. याच अहमदनगर शहरामध्ये त्यांनी मुस्लिम समाजाच्या संबंधी काही भाषण केलं. या देशाच्या ऐक्याला हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, पारसी असो, जैन असो, या सगळ्यांना एकसंघ ठेवण्याच्या संबंधीची आज आवश्यकता आहे. तोच हिंदुस्थान खऱ्या अर्थानं प्रगतीच्या रस्त्यावर जात आहे. हा शांतीचा संदेश आहे. हा शांतीचा संदेश महात्मा गांधींनी दिला होता. हा शांतीचा संदेश राष्ट्रसंत आचार्य आनंद उसे महाराज त्यांनी दिला होता, या शहरात दिलेला होता. आणि आज त्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे. त्या रस्त्याने जायचं असेल तर या रस्त्याचा सगळ्यात मोठा अडथळा हा जर कोणता असेल तर त्यांचं नाव नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकार्यांचं आहे. आणि त्यांना दूर कसं करता येईल, निवडणुकीमध्ये परिवर्तन कसं करता येईल हा विचार करायचा आहे. आणि तो विचार करण्याच्यासाठी सामान्यांच्यासाठी कष्ट करणारा स्वच्छ चारित्र्याचा एक उत्तम उमेदवार आपण सगळ्यांनी सरकारच्या रूपानं निवडलेला आहे. त्याला मोठ्या मताने विजय करणं ही तुमची माझी जबाबदारी आहे. ज्या वेळेला करोनासारखं संकट देशावर होतं, अनेक लोक परदेशामध्ये गेले, अनेक लोक घराच्या बाहेर पडले, ते घरातच राहिले. पण तुमच्या फार्नेरमध्ये दुष्काळी भागात एक स्वतंत्र यासाठी व्यवस्था करून या सगळ्या हजारो दुःखितांना, या पेशंट्सना अखंडपणानं त्यांची सुविधा देऊन सेवा करण्याचं ऐतिहासिक काम कुणी या देशात केलं असेल तर निलेश लंकेंनी केलं. आणि गरिबाची सेवा करणं, संकटग्रस्ताची सेवा करणं हे जसं तत्त्व आहे, अशा उत्तम व्यक्तीला मोठ्या मतांनी निवडून देणं. आणि त्यासाठीच आज त्यांची खून तुम्हाला माहिती आहे की सुसारे वाजवणारा माणूस त्या समोरचं वचन तुम्ही ताकद दाबावं आणि मोठ्या वचनाने त्या ठिकाणी विजयी करावं हीच विनंती करतो. आणि पुढच्या सभेला जाण्याच्यासाठी आपल्या सगळ्यांची परवानगी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. खरं तर राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये असे अत्यंत दुर्मिळ घटना आहे. मी माजी सैनिक बबनरावजी गाडीलकर यांच्या वतीने आदरणीय आपले उमेदवार निलेशजी लंके यांना या निवडणुकीला निधी म्हणून स्वतःची पेन्शन, या पेन्शनमधली 1,11,111 रुपयांची मदत ते करणार आहेत. मी राजेंद्र दात्या फाळके यांना विनंती करतो, कृपया आपण ही रक्कम स्वीकारावी. निलेश लंके यांच्या सारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून, त्याचबरोबर संतोषजी लंके यांच्या वतीने पण 51,000 रुपयांची मदत आपण आदरणीय. आणि साहेबांच्या वतीने मी सगळ्यांना विनंती करणार आहे की आपण सगळ्यांनी थांबायचे. अजून 2 महत्त्वाची मनोगत आपल्याला ऐकायची आहेत. यानंतर मी विनंती करणार आहे शिवसेनेचे फायर ब्रँड नेते ज्यांना ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहोत, असे माननीय खासदार संजयजी राऊत साहेब. सन्माननीय खासदार संजयजी राऊत साहेबांना जोरदार टाळ्यांच्या गजरात मी निमंत्रित करतो आहे.
आदरणीय देशाचे नेते शरद पवार साहेब, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेबजी थोरात, अनिलजी देशमुख आणि आपल्या सगळ्यांचे खासदार निलेशजी लंके, प्रचंड सभा या नगर शहरामध्ये होते. मी मगासपासून गंमत पाहत होतो. हा संपूर्ण भाग भरलेला आहे, गच्च भरला आहे. लोक बाहेर उभे होते. पवार साहेबांनी हात केला आणि या सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आत सोडलं. पोलिसांचे आभार. पण त्या आत बसल्यापासून पोलीस त्यांच्या समोर दंडुके घेऊन उभे आहेत. जणू काय ते गुंड आहेत, काहीतरी गडबड करणार आहेत. पोलिसांना फार काळजी आहे. खरं म्हणजे या शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये जी गुंडगिरी सुरू आहे, जो दहशतवाद सुरू आहे, इकडल्या लोकांच्या भाषेत ताबेमारी. काय ताबेमारी? कोणाच्याही जमिनीवर कब्जा करायचा, कोणाच्याही प्रॉपर्ट्या लुटायच्या, खोटे कागद बनवायचे, धमक्या द्यायच्या. म्हणजे इकडली मलिदा गँग. एक मलिदा गँग बारामतीत आहे, तुम्हाला माहिती आहे. त्यांना पोलिसांचा धाक नाही. त्यांच्या बाबतीत हे कुठे कायदा दंडुका हा अजून तरी दिसलेला नाही. परवाच्या त्या विखे पाटलांच्या मिरवणुकीत इकडे खुनाच्या प्रकरणात आरोपी असलेल्या लोकांचे पोस्टर सगळे पाहिलेत ना आपण. त्यांना कायद्याची भीती नाही. आणि आमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही आज अडवताय. शांतपणे ते ऐकायला आले आहेत पवार साहेबांचे विचार, आमच्या सगळ्यांच्या भूमिका. आम्ही जे म्हणतो, या देशातनी महाराष्ट्रामध्ये गुंडगिरी सुरू आहे, गुंडांचं राज्य सुरू आहे. आणि ते देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असल्यामुळे सुरू आहे.